पुरणपोळी होत होती का? घरच नव्हतं. पुरणपोळी होत होती कशी? सज्जन हो, त्याला आधीच समजत होतं म्हण फलाण्या घरी आज काय झाली. त्या पंचकृष्ण फलाण्या घरी काय झालेली आहे? पुरणपोळी झालेली आहे. आणि ज्या घरी पुरणपोळी झालेली आहे त्याच घरी गोविंद बाबांना काय करायचं? भिक्षा मागायची. आणि ती भिक्षा मागितल्याच्या नंतर ती पुरणपोळीचा नैवेद्य घ्यायचा आणि असं कुठे चांगल्या जागेवर बसून खायचं नाही. भगवान महाराज कुठं बसायचं? अशा कोण्या उपकंड्यावर बसायचं, तिथं बसून ते खायचं. आणि ते खाल्ल्याच्या नंतर चांगलं पाणी पिलंच नाही, तुम्ही म्हणताल असं का होतं? कारण त्या महात्म्याची अवस्था सज्जनो महान संत गोविंद बाबांची विधी अवस्था झाली होती. विठ्ठला आणि त्या महान संत गोविंद बाबांच्या मंदिरामध्ये काकांचं कीर्तन होतं. काकाचं कीर्तन सुरू झालं. काकांचं कीर्तन सुरू झाल्याच्या नंतर ते कीर्तन ऐकण्यासाठी दादा ती बाई पुढे बसलेली होती, मारवाडी समाजाची. ती बाई समोर होती. महाराजांचं कीर्तन सुरू झालं आणि महाराजां काकांचं कीर्तन सुरू झाल्याच्या नंतर काकानं त्या कीर्तनामध्ये सद्गुरू मोतीराम महाराजाचं आणि मोठ्या महाराजांचं जीवनचरित्र सांगितलं. आपण त्या कीर्तनाचे सर्वजण साक्षीदार आहोत. काकानं दृष्टांत सांगायचं म्हणलं, ओवी सांगायचं म्हणलं की काकानं म्हणायचं असं की आमच्या महाराजानं हे दृष्टांत इथं काय करावं सांगावं. आमच्या महाराजानं या दृष्टांताला इथं ही ओवी द्यावी असं म्हणायचं आणि ते दृष्टांत सांगायचं, ओवी सांगायची. त्या कीर्तनामध्ये सद्गुरू मोतीराम महाराजाचं जीवन सांगितलं. मोठ्या महाराजांचा जीवन प्रवास सांगितला. काहीतरी 5-25 वर्षामध्ये जेवढाही काळ महाराजाच्या सान्निध्यात गेला होता, थोडे थोडे उदाहरणं देऊन आमचे मोतीराम महाराज, आमचे मोतीराम महाराज, आमचे मोतीराम महाराज 25 वेळेस कीर्तनातून नाव निघून गेलं. त्या बाईनं कीर्तन संपल्याच्या नंतर ती बाई काकाच्या जवळ गेली, उभा टाकली. काकांचं दर्शन घेतलं आणि तिथंच उभा टाकल्याच्या नंतर काका म्हणले माय झालं दर्शन तर होय ना आता पुढे. म्हणजे महाराज तुम्हाला बोलायचंय. काय बोलायचंय? महाराज एवढं तुम्ही तोंड भरून मोतीराम महाराजाचं जीवनचरित्र सांगितलं, माझं अंतकरण भरून आलं. का अंतकरण भरून आलं? आमच्या बापाच्या घरी आमच्या माहेरामध्ये मोतीराम महाराज येत होते. काका म्हणले मग? आणि त्या सद्गुरू मोतीराम महाराजाची एक वस्तू माझ्या जवळ आहे. काका म्हणले कोणती आहे? म्हणले महाराजाच्या पायाची पट्टी आहे. मग म्हणले तुझं म्हणणं काय? म्हणणं एवढंच आहे, ती पायाची पट्टी तुम्हाला देऊन टाकाव. आता काका आता देऊन टाका म्हणल्याच्या नंतर महाराजाची वस्तू नाही म्हणते. जा म्हणले आण. पळू पळू रेल्वेची ती पट्टी ओलांडली. त्या बाईनं ते डब्बा घेतला आणि ती पट्टी घेऊन काकाच्या जवळ आली आणि ते पट्टीचा डबा काकाच्या हातात टेकवला. त्या दिवशी त्या लातूरच्या भागातले नियम स्थगित केले आणि ते पट्टीचा डब्बा घेऊन काका गंगाखेडला आले आणि आश्रमाच्या जवळ गंगोत्री आश्रमाच्या पुढे रस्त्यावर एक परळीहून महाराज इकडे नांदेडला नेमाला जाऊ लागले. त्यावेळेस गंगाखेडला गंगोत्री आश्रमावर मोठ्या महाराजाची गाडी काकानं थांबवली आणि थांबवल्याच्या नंतर ते पट्टीचा डब्बा घेतला आणि महाराजाच्या समोर गेले. आणि समोर गेले आणि म्हणले महाराज मला सोनं सापडले, मला सोनं सापडले. म्हणल्याच्या नंतर महाराज हसले म्हण. अरे म्हणले काय सापडले? असं ते झाकण काढलं, पत्तीचा तुकडा आहे. महाराजांनी विचारलं काय आहे? काय म्हणल्याच्या नंतर मग काकानं सांगितलं म्हण आपल्या सद्गुरू मोतीराम महाराजाच्या पायाची ही पट्टी आहे. महाराजांना पट्टी निरखून पाहिली. विचारलं ही पट्टी हातात आली कशामुळं, कुठून आली? घडलेला पाठीमागाला संपूर्ण वृत्तांत सांगितला. मोठ्या महाराजाला विश्वास बसला. त्या घरी महाराज जात होते. ही आपल्याच महाराजाच्या पायाची पट्टी आहे आणि आपल्या महाराजाचं इतक्या दिवसानं, कितीतरी दिवसानं माझ्या गुरुचं मला किती दिवसानं काहीतरी बघायला मिळालंय म्हणून धडधड मोठे महाराज त्या पट्टीकडे बघून रडले म्हणून. आणि मोठे महाराज ज्यावेळेस रडले त्यावेळेस मोठ्या महाराजाच्या डोळ्यातले अश्रू पाहून काकाही रडले. दोघांच्याही डोळ्याला अश्रू आले. दोघांनी एकमेकाला आलिंगन दिलं. अमर्यादा कधी केली नाही ने गुरु शिष्यपणा सिद्धीने ले
एकमेकाला आलिंगन दिलं आणि त्यावेळेस काकांना विचारलं, महाराज ही पट्टी आहे, आता या पट्टीचं आता काय केलं पाहिजे? त्यावेळेस मोठ्या महाराजांना सांगितलं, या पट्टीची या आश्रमावर सद्गुरू मोतीराम महाराजाची काय बांधा? समाधी बांधा. त्यावेळेस मोठ्या महाराजाच्या सांगण्यावरून गंगोत्री आश्रमावर सद्गुरू मोतीराम महाराजाची पांडुरंगाच्या मंदिराच्या उजव्या हाताला जी समाधी आहे सज्जन हो, ती समाधी म्हणजे मोतीराम महाराजाच्या पायाच्या पट्टीची समाधी आहे. आज लाखो समाज, हजारो समाज आज दर्शन घ्यायलाय. कशाचा? पट्टीचं. बस माझा दृष्टांत संपला. मात्र या दृष्टांतावरून, या पट्टीवरून, निर्जीव पट्टीच्या या आतापर्यंत सांगितल्या वृत्तांतावरून मला यायच्या अभंगाच्या शेवटच्या चरणाच्या पूर्वार्धावर. अरे पट्टी होती, पट्टी म्हणजे एक निर्जीव कपडा आहे, कापसाचा तुकडा आहे. कैलास भाऊ, तुमच्या आमच्या जर शरीरावरती जर आला असता तर तुमचं आमचं उघडं असलेलं शरीरच झाकल्या गेलं असतं. किंबहुना शरीराला जर जखम झाली असती तर झालेली जखम त्या पट्टीनं फक्त तुमची आमची दुरुस्त झाली असती आणि तुम्ही आम्ही दुरुस्त झालेली जखम पुन्हा पाहिली, पट्टी कुठंतरी टाकून दिली असती. परंतु ती पट्टी, ते कापसाचा तुकडा, सज्जनो आज लाखो हजारो समाज त्या पट्टीचं दर्शन का घेत आहे? कारण एकमेव कारण आहे, एकमेव कारण, ती पट्टी केवळ आणि केवळ सद्गुरू मोतीराम महाराजाच्या पायाच्या जवळ होती. आणि संत मोतीराम महाराजाच्या पायाच्या जवळ ती पट्टी असल्यामुळं खऱ्या अर्थानं त्या पट्टीचं जीवन कसं झालं? देव झाली ती पट्टीचं आज दर्शन आहे. मग संतांच्या जवळ पोहोचल्याच्या नंतर तुका जवळी संता पायी, हे संतांच्या पायाजवळ जर खऱ्या अर्थानं जर माणूस जर पोहोचला तर त्याचं जीवन कसं होतंय? अग्नीमध्ये एखादं लाकूड जर टाकलं तर ते लाकूड टाकल्याच्या नंतर ते सागाचं आहे का चंदनाचं आहे, लिंबाचं आहे का बाबळीचं आहे हे सांगण्याची गरज राहत नाही. ते केवळ लाकूड नसून पुन्हा काय होतंय? अग्निरूपच होतंय. अशा प्रकारचा दृष्टांत प्रथम चरणामध्ये सांगितला. पुन्हा तदनंतर लोखंडाला जर स्पर्श परिसाचा झाला ते लोखंड राहत नाही, फक्त त्याचं केवळ लोखंड न राहता त्याचं सोनं होतंय. एक चंदनाचं झाड असताना दुसऱ्या तरूला जर चंदनाचा स्पर्श झाला तर संपूर्णतः ती तरू किंबहुना खऱ्या अर्थानं ती वृक्ष, ती वेली चंदनमय झाल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारचे सगळे दृष्टांत देऊन जगद्गुरु तुकोबरायांनी संतांच्या पायाजवळ गेल्याच्या नंतर काय फायदा होतोय याचं वर्णन केलेलं आहे. तुम्ही आम्ही सुद्धा जीवन जगत असताना संतांच्या पायावर विश्वास ठेवावा, संतांचं दर्शन घ्यावं, संतांचं दर्शन घ्यावं, संतांचे चरण पकडावेत. म्हणजे सज्जन हो, प्रात्यक्षिक रूपानं, शब्द रूपानंच त्यांचे चरण पकडावेत असे नव्हे, तर तनु मनो जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे, दास्य सकळ सर्वतपरी संतांना खऱ्या अर्थाने आपलं जीवन समर्पित करावं. आणि ते जीवन समर्पित केल्यावर तुमचा आमचा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. विठोबा रखुमाई. आज खऱ्या अर्थानं या शिंदे परिवाराच्या मातोश्री सुधामजीच्या, सुभाषरावच्या या मातोश्री त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं खूप अट्टासानं माईची सेवा घडावी या अनुषंगानं पंचक्रोशीतील सगळी परमार्थिक सज्जन मंडळी निमंत्रित केले. गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. एक सुदामजीच्या शिंदे परिवाराचा मी स्नेहांकित या नात्यानं मी तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला स्थगिती देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर काशीनाथ बुवा धसाडीकर आणि त्यांना साथ करतील माऊली बुवा टाकळगावकर. मृदंगाची साथ कृष्ण बुवा आर्वीकर, उद्धव बुवा शेंद्रे. दोन सत्कार होणार आहेत. मनोहर बुवा केंद्रे आणि आपले भगवान महाराज शेंद्रेकर यांचे सत्कार होणार आहेत. तोपर्यंत चाल झाल्याच्या नंतर तू का जवळ संता पायी, तू का जवळ संता पायी, तुझे ठावण
नाम गुण मागील ते नाम गुण नाम गुण नाम गुण नाम गुण गुण तसेच सर्वांनी थोडं थोडं अंतर मागील ते नाम गुण आ